गेल्या 2-3 दिवसांपासून राज्यामध्ये आणि विशेषतः मराठवाडा आणि विदर्भामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं राज्याला झोडपलंय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसटलाय, पिकं फळांची माती झाली आहे। हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या भावना ऐकूयात। 7 एकर त्याच्यात 1 एकर गहू आहे। गव्हाचं कालच्या वाऱ्यापासून नुकसान झाले। 2 दिवस झालं वातावरण ढगाळ आहे। हवा सुटल्यामुळे गहू 50% उद्ध्वस्त झालेला आहे। काय मागणी आहे तुम्हाला सरकार? मागणी म्हणजे काय, आमची काय ती भरपाई बरोबर करून नुकसान भरपाई द्यावं। गारपीट अशी झाली की हरभरा आणि ज्वारी आणि आंबा आणि कांदा आणि गहू फार नुकसानीचा बारे आहे। आता अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी आणि हरभरा ह्या पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर आमच्या आंब्याला लागलेला मोहर आणि छोटे छोटे लागलेले आंबे पूर्ण नुकसान झालेले आहेत। गहू काढण्याला आलेला आहे, ज्वारी काढण्याला आलेली आहे, आंब्याला मोहर छोटे छोटे आंबे लागलेले, प्रचंड नुकसान झालेलं आहे। आता सध्याच्या घडीला बघायला तर शेतकऱ्याचा गहू आणि ज्वारी नगदी काढायला आलेले आहे आणि हरभरा तर पूर्ण काढलेलं रानामध्ये पार त्या वाऱ्यानं हिती चुकून गेलेलं आहे सगळं। वारा आणि पाऊस सोबतच आला, त्याच्यामुळं ज्वारीचं, हरभऱ्याचं आणि गव्हाचं आणि त्याचबरोबर आंब्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे। ह्याच्यावर प्रशासनानं आमचा काहीतरी शेतकऱ्याचा गारपीट बी झालेली आहे, तर प्रशासनानं ह्याच्यावर आमच्यावर काहीतरी विचार करावा अशी आमची विनंती आहे प्रशासनाला। या होत्या हवालदिल शेतकऱ्यांच्या भावना। आजच्या आपल्या दुसऱ्या सेगमेंटमध्ये आपण अवकाळी पाऊस, शेतकरी आणि सरकारच्या भूमिकेबद्दल बोलणार आहोतच, पण त्याचबरोबर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस, नुकसानीचे पंचनामे, शेतकऱ्यांना मदत, कंत्राटी देयकं, अंमली पदार्थ, डिजिटल अटक, मराठी शाळा आणि शिक्षक अशा तुमच्या आमच्याशी निगडीत असलेल्या मुद्द्यांवरती जोरदार चर्चा झाली। विरोधकच नाही तर महायुतीच्या नेत्यांनीही सरकारला घेरलं। या सगळ्या बाबींवरती आपण नजर टाकणार आहोत, पण त्यापूर्वी पाहूयात या विषयाशी संबंधित आम्ही विचारलेला दुसरा प्रश्न। त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला। आमचा दुसरा प्रश्न आहे, राज्यात अवकाळीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांबाबत सरकार संवेदनशील आहे असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत। जरूर आपलं मत व्यक्त करा। राज्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून असलेला अवकाळी पाऊस आपण पाहतोय, त्याचे पडसाद मुंबईमध्ये सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटले। विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये मिळून जवळपास 12 नेत्यांनी अवकाळी पावसावरती आज चर्चा केली। ज्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली त्या मतदारसंघातल्या आमदारांनी आपल्या जिल्ह्याची परिस्थिती सभागृहासमोर मांडली आणि मदतीची सरकारकडे मागणी केली। या चर्चेची सुरुवात केली काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी। मराठवाडा आणि विदर्भातल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती त्यांनी दिली आणि वडेट्टीवारांनी तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई सरकारनं जाहीर करावी अशी मागणीही केली। त्यानंतर महायुतीतले नेते धनंजय मुंडे यांनीही मागणी लावून धरली। या चर्चेची गंभीरता लक्षात घेऊन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चर्चेला उत्तर दिलं। मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेशही देण्यात येतील असं बावनकुळेंनी सांगितलंय। एकीकडे दोन्ही सभागृहामध्ये आज अवकाळी पावसाचा मुद्दा गाजत होता, तिथेच दुसरीकडे भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारलाच घेरलं। धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनसच्या प्रश्नावरनं मुनगंटीवारांनी सरकारला घरचा आहेर दिला। सोयाबीन आणि दूध उत्पादकांच्या प्रश्नांवरूनही मुनगंटीवारांनी सरकारला प्रश्न विचारले। बघूयात। शासनाला विचारू इच्छितो की दुधाच्या दराचा शास्त्रशुद्ध अभ्यास करत त्यासाठी लागणारा खर्च विचारात घेत अशी एखादी समिती की ज्या समितीला दर 3 वर्षांनी या संदर्भातला अहवाल आणि या अहवालावर आधारित निर्णय घेण्याच्या दृष्टीने दूध उत्पादक शेतकरी जगला पाहिजे, जनावरं जगली पाहिजे। कसाईखान्यात जनावरं जाणं हे यापेक्षा मोठं पाप कोणतंही असू शकत नाही। अध्यक्ष महोदय, आम्ही पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक
अभ्यास समिती स्थापन करून मान्य सुधीर भाऊंनी जो विषय मांडलेला नक्कीच त्याच्यामध्ये निर्णय घ्यायचा प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी सांगतो. दरम्यान आज विधान परिषदेमध्ये शिक्षण क्षेत्राशी निगडीत विषयावरती प्रश्नोत्तराच्या काळामध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. यात राज्यातील विद्यापीठातील प्राध्यापकांची रिक्त पदं, शिक्षकांना देण्यात येणारे बीएलओचं काम यावरती शिक्षक आमदार विक्रम काळे, अनिल परब, शशिकांत शिंदे, ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मंत्र्यांना सवाल केले. पण सगळ्यात धक्कादायक बाब लेखी उत्तरातनं समोर आली आहे आणि ती म्हणजे गेल्या 2 वर्षात राज्यातल्या 255 मराठी शाळा बंद पडल्या आहेत. कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या या शाळा कमी पटामुळे बंद पडल्याची माहिती आहे. हा आकडा पाहता मराठी शाळेबाबत पालकही उदासीन होत चाललेत हे दिसून येत आहे. पण सोबतच मराठी शाळांसाठी सरकारकडनं काही उपाययोजना सुरू आहेत की नाही असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. या संदर्भात कोकणचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि ठाकरे सेनेचे आमदार यांनी काय म्हटलंय ते आपण ऐकूयात. विद्यार्थी किती असले 20चा निकष आहे, पण त्यापेक्षा जरी कमी असले तरी सुद्धा त्या ठिकाणी एक शिक्षक मंजूर होणार आहे. आणि 9वी 10वीच्या वर्गामध्ये 20 विद्यार्थी प्रत्येक वर्गात, 9वीला 20, 10वीला 20 असे 40 विद्यार्थी जर नसतील तर शिक्षक हा शून्य झाला होता. त्यामुळे तो वर्ग धोक्यामध्ये आला होता, वर्ग बंद पडण्याच्या मनस्थितीमध्ये होता. त्या ठिकाणी निकष बदलून 10चा निकष आज करण्यात आलेला आहे. त्यामुळे कोकण विभागातल्या दुर्गम आणि डोंगराळ भागातल्या ज्या शाळा आहेत त्या संपूर्ण वाचतील. कोणताही शिक्षक अतिरिक्त होणार नाही. विद्यार्थ्यांचे शिक्षण हे सुरळीत चालू राहणार आहे. बघा, शाळेत पाठवण्यासाठी हे सरकार कोणावर उत्सुक आहे असं तरी वाटत नाहीये. जसं काय चाललंय तसाच कारभार चालू आहे. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की शाळा आणि शाळेंमध्ये काय आपण नेमकं सिलेबस आपण हे करत आहोत मुलांसाठी किंवा मुलींसाठी. चांगले बाथरूम आहेत का, चांगले क्लासरूम आहेत का. मध्यंतरीच्या काळात मला आठवतं एक तरुण मुलगा महाराष्ट्रातच स्कूटरवरून फिरत होता पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि झेडपीच्या शाळा दाखवत होता. आपले सर्व लोकांनी लाईक केलंय, खूप लोकांनी कमेंट केले की सरकारने लक्ष द्यावं, सरकारने लक्ष द्यावं. पुढे सरकारकडून काही नाही. कधी कधी आपल्याला अचानक एक फोन येतो आणि असं सांगितलं